नमस्कार. हे बघा, हे ना चण्याची डाळ आहे. 4-5 तास मी भिजत घातली हिला आणि आता ही अशी बारीक करून अशी जाडसर करून घ्यायची. हे बघा, आता ही मी मिक्सरमधून काढते. नंतर मग ह्या धुतलेल्या मिरच्या, ह्याच्यामध्ये लसूण आणि थोडंसं जिरं टाकून वाटून घ्यायचं. पाणी नाही घालायचं बरं का. एक आता मी हे वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता आपण ह्याच्यामध्ये मिरच्या, लसूण आणि हे जिरं हे पण वाटून घ्यायचं. हे फोडीव बेसन बोलतात ह्याला. आता हे ना ह्याच्यामध्ये ना कांदा जास्त टाकायचा असतो. आता हे आपण कांदा घेतला आणि असा कढईमध्ये टाकला. कढईमध्ये टाकायचा आणि हे बघा, हे असं जाडसर वाटून घेतलं आणि मिरच्या, लसूण आणि जिरं थोडंसं ते पण वाटून घेतलं. पाणी न घालता हे करायचं असतं बरं का. आता हा इकडे कांदा टाकला, आपण तेल टाकूया. 2-3 पळी तेल टाकायचं. याला तेल जास्त लागतं कारण तेलामध्ये तो परतला जातो ना. आपण चांगला कांदा भाजून घ्यायचा. कांदा चांगला भाजून घेतला. आता आपण काय करायचं, ही डाळ आहे ना वाटलेली ती टाकायची आणि ह्या मिरच्या पण ह्याच्यामध्ये. आणि हे तेलामध्ये चांगलं भाजलं पाहिजे. थोडीशी हळद, हे पूर्ण सगळं तेलामध्येच हे झालं पाहिजे. आता आपण थोडंसं मीठ घेऊया. ह्याच्यामध्ये त्याला तेल जास्त लागतं. तेलामध्ये पूर्ण असं सुट्टा सुट्टा होतो एकदम. खूप छान होतो, एकदम सळसळीत होतो. अजून ह्याला व्हायचंय. वेळ लागतो पण मस्त होतो एकदम. बघा वास किती छान सुटलाय बघा. आता हे आमरस आहे. आमरस, भात, चपाती आणि ते आपण मगाशी बेसन बनवलेलं ना ते असं सुट्ट झालं बघा. खूप छान लागतं असं बेसन. करून बघा.
तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.